मी पत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। महाराष्ट्र विधानसभेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज देवेंद्र फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने ही केवळ औपचारिकता राहील। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे आणि महायुतीमध्ये भाजपने 132 जागा जिंकल्यात, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्यात। दरम्यान आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर नवीन महायुती विश्वासदर्शक ठराव मागणार आहे आणि दुपारी 4 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत। दरम्यान विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज भरला नसल्याने राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आहे। आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे। राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत निवड होणार आहे। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचं कामकाज हाताळलं होतं। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती। त्यामुळे राहुल नार्वेकर हे चांगलेच चर्चेत आले होते। त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे। आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येईल।